ಆಗಿದ್ದು ಪಂಚಪರಮೇಷ್ಠಿಗಳನ್ನು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸ್ಮರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರುಗಳೆಂದರೆ ಅರಿಹಂತ, ಸಿದ್ಧ, ಆಚಾರ್ಯ, ಉಪಾಧ್ಯಾಯ ಮತ್ತು ಸಾಧುಗಳು. ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರ ದಿವ್ಯ ಗುಣಗಳನ್ನು ಪೂಜಿಸುವುದರಿಂದ ಆತ್ಮದ ಮೇಲಿರುವ ಕರ್ಮದ ಪೊರೆಗಳು ಕಳಚುತ್ತವೆ. ಎಕ್ಸಾಸ್ಟಿವ್ ಪಟ್ಟಿ ಮತ್ತು ಸ್ತೋತ್ರಗಳು. ನವಕಾರ ಮಂತ್ರ. ಇದು ಜೈನ ಧರ್ಮದ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಂತ್ರವಾಗಿದ್ದು ಪಂಚಪರಮೇಷ್ಠಿಗಳಿಗೆ ನಮನ ಸಲ್ಲಿಸುವ ಮೂಲಕ ಪಾಪಗಳನ್ನು ನಾಶಪಡಿಸುತ್ತದೆ. ಚತ್ತಾರಿ ಮಂಗಲಂ. ಅರಿಹಂತ, ಸಿದ್ಧ, ಸಾಧು ಮತ್ತು ಕೇವಲಿ ಪ್ರಣೀತ ಧರ್ಮ ಎಂಬ 4 ಮಂಗಳ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ಇದು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಭಕ್ತಾಮರ ಸ್ತೋತ್ರಂ. ಆಚಾರ್ಯ ಮಾನತುಂಗರಿಂದ ರಚಿಸಲಾದ ಈ ಸ್ತೋತ್ರವು ಮಾನವನ ಅಜ್ಞಾನದ ಕತ್ತಲೆಯನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಮೋಕ್ಷದ ಹಾದಿ ತೋರಿಸುತ್ತದೆ. ಮಹಾವೀರಾಷ್ಟಕ ಸ್ತೋತ್ರಂ. 8 ಶ್ಲೋಕಗಳಲ್ಲಿ ಮಹಾವೀರ ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ವರ್ಣಿಸುವ ಸ್ತೋತ್ರವಿದಾಗಿದೆ. ಶಾಂತಿಪಾಠ. ವಿಶ್ವದ ಸಮಸ್ತ ಜೀವರಾಶಿಗಳ ಶಾಂತಿಗಾಗಿ ಮಾಡುವ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಾಗಿದೆ. ಪಠಣ ಮತ್ತು ಶ್ರವಣದ ಫಲಗಳು. ಈ ಪವಿತ್ರ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪಠಿಸುವುದರಿಂದ ಮತ್ತು ಕೇಳುವುದರಿಂದ ಮಾನಸಿಕ ಕ್ಲೇಶಗಳು ದೂರವಾಗಿ ಅಪಾರ ಶಾಂತಿ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಇದು ಭವಬಂಧನಗಳನ್ನು ಕಡಿದುಹಾಕಿ ಆತ್ಮವನ್ನು ಮೋಕ್ಷದತ್ತ ಕೊಂಡೊಯ್ಯಲು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ. ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರ ಸ್ಮರಣೆಯು ಭಕ್ತರನ್ನು ಅವರಂತೆಯೇ ಪರಮಾತ್ಮ ಸ್ವರೂಪಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಬಲ್ಲದು. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ನಮೋ ಅರಿಹಂತಾನಂ. ನಮೋ ಸಿದ್ಧಾನಂ. ನಮೋ ಆಯರ್ಯಾನಂ. ನಮೋ ಉವಜ್ಜಯಾನಂ. ನಮೋ ಲೋಯ ಸವ್ವಸಾಹುನಂ. एसो पंच नमो करो सर्व पावपणासनो. मंगलाणं च सव्वेसिं पढमं हवै मंगलम्. नमो अरिहन्ताणं. नमो सिद्धाणं. नमो आयर्याणं. नमो वज्झ्याणं. नमो लोये सव्वसाहुणम्. एसो पञ्चनमुकारो सर्वभावपणासनो. मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम्. चत्तारि मङ्गलम्. अरिहन्तमङ्गलम्. सिद्धमङ्गलं. साहुमङ्गलं. केवली पण्णत्तो धम्मो मङ्गलम्. चत्तारिलोगुत्तमा. अरिहन्तलोगुत्तमा. सिद्धलोगुत्तमा. साहुलोगुत्तमा. केवली पण्णत्तो धम्मो लोगुत्तमा. चत्तारि शरणं पव्वज्जामि. अरिहन्त शरणं पव्वज्जामि. सिद्ध शरणं पव्वज्जामि. साहु शरणं पव्वज्जामि. केवली पण्णत्तो धम्मो शरणं पव्वज्जामि. एसो पंच नमोकारो सर्वपावपणासनो. मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम्. अरिहंतो को नमस्कार. सिद्धों को नमस्कार. आचार्यों को नमस्कार. उपाध्यायों को नमस्कार. सर्व साधुओं को नमस्कार. नमो अरिहंतानं. नमो सिद्धानं. नमो आयर्याणं.
नमोकारो सर्वपावपणासनो मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम् नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वच्छायाणं नमो लोये सवसाहूनम् येषु पञ्च नमोकारो सर्वपावपणासनो मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम् चत्तारि मङ्गलम् अरिहन्तमङ्गलं सिद्धमङ्गलं साहुमङ्गलं केवलिपण्णत्तो धम्मो मङ्गलं चत्तारि लोगुत्तमा अरिहन्तलोगुत्तमा सिद्धलोगुत्तमा साहुलोगुत्तमा केवलिपण्णत्तो धम्मो लोगुत्तमा चत्तारि शरणं पवज्जामि अरिहन्त शरणं पवज्जामि सिद्ध शरणं पवज्जामि साहु शरणं पवज्जामि केवलिपण्णत्तो धम्मो शरणं पवज्जामि येषु पञ्च नमोकारो सर्वपावपणासनो मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम् अरिहन्तरिगे नमस्कार सिद्धरिल्लरिगे नमस्कार आचार्यरिगे नमस्कार उपाध्यायरिगे नमस्कार सर्वसाधुगलिगे नमस्कार हरिहन्तो भगवत इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धेश्वरा आचार्य जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्री सिद्धान्त सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिन प्रतिदिनं कुर्वन्तु नः मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुटप्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनाम्भोधीन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधवः स्तुत्या योगी जनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु नः मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनम् मुक्तिश्रीनगराधिनाथ जिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु नः मङ्गलम् नाभेयादिजिना प्रशस्तवदना ख्याताश्चतुर्विशतिः श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश
ये विष्णु प्रतिविष्णु लाङ्गलधराः सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाले प्रथितास्त्रिषष्टिः पुरुषा कुर्वन्तु नः मङ्गलम् ये सर्वोषधरिद्धयः सुतपसो वृद्धिं गताः पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला येष्टाविधाश्चारणा पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिधीश्वरा सप्तैते सकलार्चिता मुनिवरा कुर्वन्तु नः मङ्गलम् ज्योतिर्व्यन्तरभावनामरग्रहे मेरौ कुलाद्रौ स्थिता जम्बूशाल्मली चैत्यशखिषु तथा वक्षाररूप्याद्रिषु इक्ष्वाकारगिरौ च कुण्डलादिद्वीपे च नन्दीश्वरे शैले ये मनुजोत्तरे जिनग्रहा कुर्वन्तु नः मङ्गलम् कैलाशे वृषभस्य निर्वृतिमहीवीरस्य पावापुरे चम्पायां वसुपूज्य सुज्जिनपते सम्मेदशैलेर्हताम् शेषाणामपि चोर्जयन्तशिखरे नेमीश्वरस्यार्हतः निर्वाणावनयः प्रसिद्धविभवा कुर्वन्तु नः मङ्गलम् योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेश महिमा सम्पदितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततम् कुर्वन्तु नः मङ्गलम् सर्पोहारलता भवत्यसिलता सत्पुष्पदामायते सम्पद्येतरसायनं विषमपि प्रीतिविधत्ते रिपुः देवा यान्ति वशं प्रसन्नमनसः किं वा बहुब्रूमहे धमदिव नभोऽपि वर्षति नगै कुर्वन्तु नः मङ्गलम् इत्थं श्रीजिनमङ्गलाष्टकमिदं सौभाग्यसम्पत्करं कल्याणेषु महोत्सवेषु सुधियस्तीर्थं कराणामुषा ये शृण्वन्ति पठन्ति तैश्च सुजनैः धर्मार्थकामाविन्ता लक्ष्मीराश्रयते व्यपायरहिता निर्वाणलक्ष्मीरपि शांतिनाथ मुख शशि उनहारी शील गुणव्रत संयमधारी लखन 108 विराजे निरखत नयन कमल दल लाजे पंचम चक्रवर्ती पदधारी 16 तीर्थंकर सुखकारी इंद्र नरेंद्र पूज्य जिन नायक नमो शांति हित शांति विधायक दिव्य विटप पहुपन की वर्षा दुंदुभियासन वाणी सरसा छत्र चमर भामंडल भारी ये तुव प्रातिहार्य मनहारी शांति जिनेश शांति सुखदाई जगत पूज्य पूजो सिर नाई
परम शांति दीजे हम सबको, पढ़ें जिन्हें पुनिचार संघ को। पूजें जिन्हें मुकुटहार किरीट लाके, इंद्रादि देव अरु पूज्य पदाब्ज जाके। सो शांतिनाथ वरवंश जगत प्रदीप, मेरे लिए करहु शांति सदा अनूप। संपूजकों को, प्रतिपालकों को, यतीनकों को, यतिनायकों को, राजा प्रजा राष्ट्र सुदेश को ले, कीजे सुखी है जिन शांति को दे। होवे सारी प्रजा को सुख, बलयुत हो धर्मधारी नरेशा। होवे वर्षा समय पे तिल भर न रहे व्याधियों का अंदेशा। होवे चोरी न जारी सुसमय परते, हो न दुष्काल भारी। सारे ही देश धारे जिनवर वृष को, जो सदा सौख्यकारी। घाती कर्म जिन नाश करी, पायो केवल राज। शांति करो ते जगत में वृषभादिक जिन राज। शास्त्रों का हो पठन सुखदा लाभ तत्संगति का। सद्वृत्तों का सुजस कह के, दोष ढांकूं सभी का। बोलूं प्यारे वचन हित के, आपका रूप ध्याऊं। तौलो से चरण जिनके, मोक्ष जौलो न पाऊं। तब पद मेरे हिय में, मम हिय तेरे पुनीत चरणों में। तब लो लीन रहो प्रभु, जब लो पाया न मुक्ति पद मैंने। अक्षर पद मात्रा से दूषित जो, कछु कहा गया मुझसे। क्षमा करो प्रभु सो सब करुणा करि पुनि, छुड़ाहू भव दुख से। हे जग बंधु जिनेश्वर, आऊं तब चरण शरण बलिहारी। मरण समाधि सुदुर्लभ, कर्मों का क्षय सुबोध सुखकारी। जिनके चैतन्य मुकुर इव, जड़ चेतन सब झलकते हैं। द्रव्य व्यय जनि से युक्त हो, जो विश्व तत्व को परखते हैं। जो जगत साक्षी हैं और भानुरिव, सूर्य सम मोक्ष मार्ग दिखलाते हैं। वे महावीर स्वामी, नयन पथगामी भवतु में। जिनके नैनों में राग रोष नहीं, अताम्रम यच्चक्षु जो अति शांत है। प्रशमितमयी वाति विमला, जिनकी मूरत परम एकांत है। जो भीतर बाहर वीतरागता का पावन रूप दर्शाते हैं।
वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे। नमन्ना केन्द्राली नतमस्तकिंद्रो के मुकुट की मणियों से जिनके चरण दमकते हैं। भवताप बुझाने को जो जलम वा स्मृतम पी शीतलता देते हैं। जिनके पादांभोज द्वयम भव ज्वाला मिटाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे। यदर्चा भावेन एक मेंढक भी स्वर्ग सिधार गया। सुख निधि को पाकर वह देवों के वैभव को पार गया। फिर सद्भक्ता को शिव सुख क्यों न प्राप्त हो। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे। कनक स्वर्णाभासो है फिर भी देह मोह से अतीत है। सिद्धार्थ तनय होकर भी अजन्मा और भवरागी से रीत है। अद्भुत है गति जिनकी जो केवल ज्ञान निव हो कहलाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे। त्रिभुवन को जीतने वाले काम सुभट को जिसने हराया है। कुमारावस्थायाम निज तप बल से परम पद पाया है। नित्यानंद प्रशम के जो स्वामी कहलाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे। महामोहातंक हरने वाले जो पराकस्मिक भिषक हैं। निरापेक्षो बंधुर मंगलकारी और परम सत्य हैं। शरण्य साधुना जो भव भय मिटाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु मे। यह नूतन हिंदी अष्टक जो भी शुद्ध हृदय से गाएगा। वीर प्रभु की भक्ति से वह निश्चय ही परम गति पाएगा। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಮಹಾವೀರ ಜಯಂತಿಯ ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜೈನ ಧರ್ಮದ ಕೆಲವು ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಬನ್ನಿ. ಇದೊಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪ್ರಯಾಣ, ಜೊತೆಯಾಗಿ ಸಾಗೋಣ. ನಮ್ಮ ಈ ಪಯಣವನ್ನ ಜೈನರ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಶುಭಾಶಯದೊಂದಿಗೆ ಆರಂಭಿಸೋಣ. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಇದು ಕೇವಲ ಒಂದು ಶುಭಾಶಯ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರ ತತ್ವಗಳಿಗೆ ನಾವು ಸಲ್ಲಿಸೋ ಗೌರವ. ಇದು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದು ರೀತಿಯ ಶಾಂತಿಯನ್ನ ಕೊಡುತ್ತೆ. ಸರಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ಮೊದಲು ನಾವು ಜೈನ ಧರ್ಮದ ಮೂಲಮಂತ್ರ ಅಂತಾನೆ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ನವಕಾರ ಮಂತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋಣ. ಇದು ಜೈನ ಭಕ್ತಿಯ ಅಡಿಪಾಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ನವಕಾರ ಮಂತ್ರವನ್ನು ಮಹಾಮಂತ್ರ ಅಂತಾನೂ ಕರೀತಾರೆ. ಜೈನರು ಧ್ಯಾನ ಮಾಡುವಾಗ ಮೊದಲಿಗೆ ಪಠಿಸೋದೇ ಈ ಮಂತ್ರವನ್ನ. ಗೊತ್ತಾ, ಇದರ ಅತಿ ದೊಡ್ಡ ವಿಶೇಷತೆ ಅಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ದೇವರ ಹೆಸರೂ ಇಲ್ಲ. ಬದಲಿಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವ ಜೀವಿಗಳ ಗುಣಗಳಿಗೆ ನಮಿಸುವುದು ಇದರ ಉದ್ದೇಶ. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಮಂತ್ರ ಪಠಿಸುವುದರಿಂದ ಆಗುವ ಪ್ರಯೋಜನ ಏನು? ನೋಡಿ, ಇದು ಕೇವಲ ನಮ್ಮ ಪಾಪಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತಲ್ಲ. ಜೈನ ತತ್ವದ ಪ್ರಕಾರ ಇದು ನಮ್ಮ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಅಂಟಿಕೊಂಡಿರೋ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಶುದ್ಧೀಕರಿಸುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆತ್ಮವನ್ನ
ಪವಿತ್ರಗೊಳಿಸುತ್ತೆ ಅಂತ ನಂಬಲಾಗಿದೆ. ನವಕಾರ ಮಂತ್ರ ಪಂಚಪರಮೇಷ್ಠಿ ಅಂತ ಕರೆಯಲಾಗುವ 5 ಶ್ರೇಷ್ಠ ಜೀವಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೆ. ಇವರು ದೇವತೆಗಳಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ನಮ್ಮ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಗುರುಗಳು. ಅವರು ಯಾರೆಂದರೆ ಅರಿಹಂತರು, ಸಿದ್ಧರು, ಆಚಾರ್ಯರು, ಉಪಾಧ್ಯಾಯರು ಮತ್ತು ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲಾ ಸಾಧುಗಳು. ನಾವು ಇವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವಕ್ಕಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಇವರಲ್ಲಿರೋ ದೈವಿಕ ಗುಣಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸ್ತೇವೆ. ಸರಿ, ನವಕಾರ ಮಂತ್ರದ ನಂತರ ಈಗ ನಮ್ಮ ದೈನಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶುಭವನ್ನ ತರುವಂತಹ ಕೆಲವು ಮಂಗಳಕರ ಸ್ತೋತ್ರಗಳ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಹರಿಸೋಣ. ಇದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದು ಛತ್ತಾರಿ ಮಂಗಲಂ. ಇದರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಇದೆ 4 ಮಂಗಳಕರವಾದವುಗಳು ಅಂತ. ಈ ಸ್ತೋತ್ರದ ಮೂಲಕ ಜೈನ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಶುಭ ಅಂತ ಪರಿಗಣಿಸಲಾದ 4 ಶಕ್ತಿಗಳಿಗೆ ವಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಆ 4 ಶಕ್ತಿಗಳು ಅಂದ್ರೆ ಅರಿಹಂತರು, ಸಿದ್ಧರು, ಸಾಧುಗಳು ಮತ್ತು ಕೇವಲಿಗಳು ಬೋಧಿಸಿದ ಧರ್ಮ. ಇವು ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಮಂಗಳಕರ ಅನ್ನೋದು ನಂಬಿಕೆ. ಮಂಗಳವನ್ನ ಕೋರುವ ಸ್ತೋತ್ರಗಳ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಬರುವ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಮುಖ ಸ್ತೋತ್ರ ಅಂದ್ರೆ ಮಂಗಳಾಷ್ಟಕ ಸ್ತೋತ್ರ. ಇದನ್ನ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡೋಕ್ ಮುಂಚೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ಸ್ತೋತ್ರ ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತನನ್ನ ಸ್ಮರಿಸಿದ ಹಾಗೆ. ನಾವು ಕೈಗೆತ್ಕೊಳ್ಳೋ ಯಾವುದೇ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸು ಸಿಗ್ಲಿ, ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಅಂತ ಆಶೀರ್ವಾದ ಕೋರೋಕೆ ಇದನ್ನ ಪಠಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನೋಡಿದ್ದು ಸಾಮಾನ್ಯ ಸ್ತೋತ್ರಗಳು. ಈಗ ನೇರವಾಗಿ ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರನ್ನೇ ಸ್ತುತಿಸುವ, ಅವರ ದಿವ್ಯ ಗುಣಗಳನ್ನ ಹೊಗಳುವ ಒಂದು ವಿಶೇಷ ಪ್ರಾರ್ಥನೆಯತ್ತ ಹೋಗೋಣ. ಈ ಸ್ತುತಿಯನ್ನ ಅಷ್ಟಕಂ ಅಂತ ಕರೆಯಲಾಗತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಅಷ್ಟ ಅಂದ್ರೆ 8. ಅಂದ್ರೆ ಈ ಸ್ತೋತ್ರದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 8 ಶ್ಲೋಕಗಳಿವೆ. ಹೌದು, ಆ 8 ಶ್ಲೋಕಗಳ ಸುಂದರ ಸ್ತೋತ್ರವೇ ಮಹಾವೀರಾಷ್ಟಕ ಸ್ತುತಿ. ಇದು ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರನ್ನ ಸ್ತುತಿಸುವ ಅತ್ಯಂತ ಜನಪ್ರಿಯ ಸ್ತೋತ್ರಗಳಲ್ಲಿ ಒಂದು. ಇದರಲ್ಲಿ ಬರುವ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶ್ಲೋಕವು ಮಹಾವೀರ ಸ್ವಾಮಿಯ ಅಹಿಂಸೆ, ತ್ಯಾಗ, ಜ್ಞಾನದಂತಹ ದಿವ್ಯ ಗುಣಗಳನ್ನ ತುಂಬಾನೇ ಸುಂದರವಾಗಿ ವರ್ಣಿಸುತ್ತೆ. ಇದನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ಅಥವಾ ಪಠಿಸಿದ್ರೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಧೈರ್ಯ, ಸ್ಫೂರ್ತಿ ಮತ್ತು ಒಂದು ಅಚಲವಾದ ಶಾಂತಿ ನೆಲೆಸುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ವೈಯಕ್ತಿಕ ಭಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ವಿ ಅಲ್ವಾ? ಈಗ ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಇರೋ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಸಕಲ ಜೀವಿಗಳ ಕಲ್ಯಾಣವೇ ಜೈನ ಧರ್ಮದ ಮೂಲತತ್ವ. ನಮ್ಮ ಈ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪಯಣದ ಕೊನೆಯ ನಿಲ್ದಾಣ ಶಾಂತಿ ಪಾಠ. ಹೆಸರೇ ಹೇಳೋ ಹಾಗೆ ಇದು ಶಾಂತಿಯ ಪಾಠ. ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೇವಲ ನಮಗಾಗಿ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಎಲ್ಲಾ ಜೀವಿಗಳಿಗೂ ಶಾಂತಿ ಸಿಗ್ಲಿ, ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸುತ್ತೆ. ಜೈನ ಧರ್ಮದ ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಪ್ರೀತಿಯ ತತ್ವವನ್ನ ಇದು ನಿಜಕ್ಕೂ ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸುತ್ತೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು, ಮಹಾವೀರರ ಬೋಧನೆಗಳಾದ ಅಹಿಂಸೆ ಮತ್ತು ಸತ್ಯದ ಮಾರ್ಗ, ಇವೆಲ್ಲವನ್ನೂ ಅನುಸರಿಸಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಾಂತಿಯನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ಳೋದು ಹೇಗೆ? ಇದೊಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಯೋಚಿಸಬೇಕಾದ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ವಾ? ಮತ್ತು ಕೊನೆಯದಾಗಿ ಜೈನ ಧರ್ಮದ ಈ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಂದೇಶವನ್ನ ನೆನಪಿನಲ್ಲಿಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅಹಿಂಸೆ ಪರಮೋ ಧರ್ಮ. ಅಹಿಂಸೆಗಿಂತ ದೊಡ್ಡ ಧರ್ಮ ಇನ್ನೊಂದಿಲ್ಲ. ಈ ಮಾತು ಕೇವಲ ಒಂದು ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾಗದೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬದುಕಿನ ಭಾಗವಾಗಲಿ. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಮಹಾವೀರ ಜಯಂತಿ ಅಥವಾ ಮಹಾವೀರ ಜನ್ಮ ಕಲ್ಯಾಣಕ ಜೈನ ಧರ್ಮದ ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರ ಹಬ್ಬವಾಗಿದೆ. ಇದು 24ನೇ ತೀರ್ಥಂಕರರಾದ ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರ ಜನ್ಮದಿನದ ನೆನಪಿಗಾಗಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನವು ಅಹಿಂಸೆ, ಸತ್ಯ ಮತ್ತು ಅಕಾಶಾಯದಂತಹ ಉನ್ನತ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಪ್ರೇರಣೆ ನೀಡುತ್ತದೆ. ಪೂಜಿಸಬೇಕಾದ ದೇವತೆಗಳು. ಜೈನ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಗುಣಾರಾಧನೆಗೆ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ನೀಡಲಾಗಿದ್ದು, ಪಂಚಪರಮೇಷ್ಠಿಗಳನ್ನು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸ್ಮರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರುಗಳೆಂದರೆ ಅರಿಹಂತ, ಸಿದ್ಧ, ಆಚಾರ್ಯ, ಉಪಾಧ್ಯಾಯ ಮತ್ತು ಸಾಧುಗಳು. ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರ ದಿವ್ಯ ಗುಣಗಳನ್ನು ಪೂಜಿಸುವುದರಿಂದ ಆತ್ಮದ ಮೇಲಿರುವ ಕರ್ಮದ ಪೊರೆಗಳು ಕಳಚುತ್ತವೆ. ಎಕ್ಸಾಸ್ಟಿವ್ ಪಟ್ಟಿ ಮತ್ತು ಸ್ತೋತ್ರಗಳು. ನವಕಾರ ಮಂತ್ರ. ಇದು ಜೈನ ಧರ್ಮದ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಂತ್ರವಾಗಿದ್ದು, ಪಂಚಪರಮೇಷ್ಠಿಗಳಿಗೆ ನಮನ ಸಲ್ಲಿಸುವ ಮೂಲಕ ಪಾಪಗಳನ್ನು ನಾಶಪಡಿಸುತ್ತದೆ. ಚತ್ತಾರಿ ಮಂಗಲಂ. ಅರಿಹಂತ, ಸಿದ್ಧ, ಸಾಧು ಮತ್ತು ಕೇವಲಿ ಪ್ರಣೀತ ಧರ್ಮ ಎಂಬ 4 ಮಂಗಳ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ಇದು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಭಕ್ತಾಮರ ಸ್ತೋತ್ರಂ. ಆಚಾರ್ಯ ಮಾನತುಂಗರಿಂದ ರಚಿಸಲಾದ ಈ ಸ್ತೋತ್ರವು ಮಾನವನ ಅಜ್ಞಾನದ ಕತ್ತಲೆಯನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಮೋಕ್ಷದ ಹಾದಿ ತೋರಿಸುತ್ತದೆ. ಮಹಾವೀರಾಷ್ಟಕ ಸ್ತೋತ್ರಂ. 8 ಶ್ಲೋಕಗಳಲ್ಲಿ ಮಹಾವೀರ ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ವರ್ಣಿಸುವ ಸ್ತೋತ್ರವಿದಾಗಿದೆ. ಶಾಂತಿಪಾಠ. ವಿಶ್ವದ ಸಮಸ್ತ ಜೀವರಾಶಿಗಳ ಶಾಂತಿಗಾಗಿ ಮಾಡುವ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಾಗಿದೆ.
ಪಠಣ ಮತ್ತು ಶ್ರವಣದ ಫಲಗಳು. ಈ ಪವಿತ್ರ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪಠಿಸುವುದರಿಂದ ಮತ್ತು ಕೇಳುವುದರಿಂದ ಮಾನಸಿಕ ಕ್ಲೇಶಗಳು ದೂರವಾಗಿ ಅಪಾರ ಶಾಂತಿ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಇದು ಭವಬಂಧನಗಳನ್ನು ಕಡಿದುಹಾಕಿ ಆತ್ಮವನ್ನು ಮೋಕ್ಷದತ್ತ ಕೊಂಡೊಯ್ಯಲು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ. ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರ ಸ್ಮರಣೆಯು ಭಕ್ತರನ್ನು ಅವರಂತೆಯೇ ಪರಮಾತ್ಮ ಸ್ವರೂಪಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಬಲ್ಲದು. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ನಮೋ ಹರಿಹಂತಾನಂ ನಮೋ ಸಿದ್ಧಾನಂ ನಮೋ ಆಯರ್ಯಾನಂ ನಮೋ ಉವಜ್ಜಯಾನಂ ನಮೋ ಲೋಯ ಸವ್ವಸಾಹುನಂ एसो पंच नमो करो सव पावपणासनो मंगलाणं च सव्वेसिं पढमं हवै मंगलम् नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्झ्याणं नमो लोये सव्वसाहुणम् एसो पञ्चनमुकारो सर्वभावपणासनो मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम् चत्तारि मङ्गलम् अरिहन्तमङ्गलम् सिद्धमङ्गलं साहुमङ्गलं केवली पण्णत्तो धम्मो मङ्गलम् चत्तारिलोगुत्तमारिहन्तलोगुत्तमा सिद्धलोगुत्तमा साहुलोगुत्तमा केवली पण्णत्तो धम्मो लोगुत्तमा चत्तारि शरणं पवज्जामि अरिहन्त शरणं पवज्जामि सिद्ध शरणं पवज्जामि साहु शरणं पवज्जामि केवली पण्णत्तो धम्मो शरणं पवज्जामि एसो पञ्च नमोकारो सर्वपावपणासनो मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम् अरिहंतो को नमस्कार सिद्धों को नमस्कार आचार्यों को नमस्कार उपाध्यायों को नमस्कार सर्व साधुओं को नमस्कार नमो अरिहंतानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो वज्झायानं नमो लोका सव्वसाहुनं येसो पञ्च नमोकारो सर्वपावपणासनो मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम् नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्झायाणं नमो लोये सव्वसाहुनम् येसो पञ्च नमोकारो सर्वपावपणासनो मङ्गलाणं च सव्वेसिं पढमं हवै
चत्तारि मङ्गलम् अरिहन्तमङ्गलं सिद्धमङ्गलं साहुमङ्गलं केवलिपण्णत्तो धम्मो मङ्गलं चत्तारि लोगुत्तमा अरिहन्तलोगुत्तमा सिद्धलोगुत्तमा साहुलोगुत्तमा केवलिपण्णत्तो धम्मो लोगुत्तमा चत्तारि शरणं पवज्जामि अरिहन्त शरणं पवज्जामि सिद्ध शरणं पवज्जामि साहु शरणं पवज्जामि केवलिपण्णत्तो धम्मो शरणं पवज्जामि येसु पञ्चनमोकारो सव्वपावपणासनो मङ्गलाणञ्च सव्वेसिं पढमं हवै मङ्गलम् अरिहन्तरिगे नमस्कार सिद्धरिल्लरिगे नमस्कार आचार्यरिगे नमस्कार उपाध्यायरिगे नमस्कार सर्वसाधुगलिगे नमस्कार हरिहन्तो भगवत इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धेश्वरा आचार्य जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्री सिद्धान्त सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिन प्रतिदिनं कुर्वन्तु नः मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुटप्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनाम्भोधीन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधवः स्तुत्या योगी जनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु नः मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनम् मुक्तिश्रीनगराधिनाथ जिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु नः मङ्गलम् नाभेयादिजिना प्रशस्तवदना ख्याताश्चतुर्विशतिः श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधराः सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाले प्रथितास्त्रिषष्टिः पुरुषा कुर्वन्तु नः मङ्गलम् ये सर्वोषधरिद्धयः सुतपसो वृद्धिं गताः पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला येष्टाविधाश्चारणा पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिधीश्वरा सप्तैते सकलार्चिता मुनिवरा कुर्वन्तु नः मङ्गलम् ज्योतिर्व्यन्तरभावनामरग
स्थिता जम्बूशाल्मली चैत्यशखिषु तथा वक्षाररूप्याद्रिषु इक्ष्वाकारगिरौ च कुण्डलादिद्वीपे च नन्दीश्वरे शैले ये मनुजोत्तरे जिनग्रहा कुर्वन्तु नः मङ्गलम् कैलाशे वृषभस्य निर्वृतिमहीवीरस्य पावापुरे चम्पायां वसुपूज्य सुज्जिनपते संवेदशैलेर्हताम् शेषाणामपि चोर्जयन्तशिखरे नेमीश्वरस्यार्हतः निर्वाणावनयः प्रसिद्धविभवा कुर्वन्तु नः मङ्गलम् योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पदितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततम् कुर्वन्तु नः मङ्गलम् सर्पोहारलता भवत्यसिलता सत्पुष्पदामायते सम्पद्येतरसायनं विषमपि प्रीतिविधत्ते रिपुः देवा यान्ति वशं प्रसन्नमनसः किं वा बहुब्रूमहे धमदिव नभोऽपि वर्षति नगै कुर्वन्तु नः मङ्गलम् इत्थं श्रीजिनमङ्गलाष्टकमिदं सौभाग्यसम्पत्करं कल्याणेषु महोत्सवेषु सुधियस्तीर्थं कराणामुषा ये शृण्वन्ति पठन्ति तैश्च सुजनैः धर्मार्थकामाविन्ता लक्ष्मीराश्रयते व्यपायरहिता निर्वाणलक्ष्मीरपि शांतिनाथ मुख शशि उनहारी शील गुणव्रत संयमधारी लखन 108 विराजे निरखत नयन कमल दल लाजे पंचम चक्रवर्ती पदधारी 16 तीर्थंकर सुखकारी इंद्र नरेंद्र पूज्य जिन नायक नमो शांति हित शांति विधायक दिव्य विटप पहुपन की वर्षा दुंदुभियासन वाणी सरसा छत्र चमर भामंडल भारी ये तुव प्रातिहार्य मनहारी शांति जिनेश शांति सुखदाई जगत पूज्य पूजो सिरनाई परम शांति दीजे हम सबको पढ़ें जिन्हें पुनिचार संघ को पूजें जिन्हें मुकुटहार किरीट लाके इंद्रादि देव अरु पूज्य पदाब्ज जाके सो शांतिनाथ वर वंश जगत प्रदीप मेरे लिए करहु शांति सदा अनूप संपूजकों को प्रतिपालकों को यतीनकों को यतिनायकों को राजा प्रजा राष्ट्र सुदेश को ले की
कीजे सुखी है जिन शांति को दे। होवे सारी प्रजा को सुख बलयुत हो धर्मधारी नरेशा। होवे वर्षा समय पे तिल भर न रहे व्याधियों का अंदेशा। होवे चोरी न जारी सुसमय परते हो न दुष्काल भारी। सारे ही देश धारे जिन वर वृक्ष को जो सदा सौख्यकारी। घाती कर्म जिन नाश करी पायो केवल राज। शांति करो ते जगत में वृषभादिक जिन राज। शास्त्रों का हो पठन सुखदा लाभ तत्संगति का। सद्वृत्तों का सुजस कह के दोष ढांकूं सभी का। बोलूं प्यारे वचन हित के आपका रूप ध्याऊं। तौलो से चरण जिनके मोक्ष जौलो न पाऊं। तब पद मेरे ही में मम ही तेरे पुनीत चरणों में। तब लो लीन रहो प्रभु जब लो पाया न मुक्ति पद मैंने। अक्षर पद मात्रा से दूषित जो कछु कहा गया मुझसे। क्षमा करो प्रभु सो सब करुणा करी पुनि छुड़ाहू भव दुख से। हे जग बंधु जिनेश्वर आऊं तब चरण शरण बलिहारी। मरण समाधि सुदुर्लभ कर्मों का क्षय सुबोध सुखकारी। जिनके चैतन्य मुकुर जड़ चेतन सब झलकते हैं। द्रव्य व्यय जनि से युक्त हो जो विश्व तत्व को परखते हैं। जो जगत साक्षी है और भानुरिव सूर्य सम मोक्ष मार्ग दिखलाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु में। जिनके नैनों में राग रोष नहीं। अताम्रम यच्चक्षु जो अति शांत है। प्रशमितमयी वाति विमला जिनकी मूरत परम एकांत है। जो भीतर बाहर वीतरागता का पावन रूप दर्शाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु में। नमन नाकेन्द्राली नतमस्तकेन्द्रो के मुकुट की मणियों से जिनके चरण दमकते हैं। भवताप बुझाने को जो जलम वा स्मृतम पी शीतलता देते हैं। जिनके पादाम्भोज द्वयम भव ज्वाला मिटाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु में। यदर्चा भावेन एक मेंढक भी स्वर्ग सिधार गया।
सुख निधि को पाकर वह देवों के वैभव को पार गया। फिर सद्भक्ता को शिव सुख क्यों न प्राप्त हो। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु में। कनक स्वर्णाभासो है फिर भी देह मोह से अतीत है। सिद्धार्थ तनय होकर भी अजन्मा और भवरागी से रीत है। अद्भुत है गति जिनकी जो केवल ज्ञान निव हो कहलाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु में। त्रिभुवन को जीतने वाले काम सुभट को जिसने हराया है। कुमारावस्थायाम निज तप बल से परम पद पाया है। नित्यानंद प्रशम के जो स्वामी कहलाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु में। महामोहातंक हरने वाले जो पराकस्मिक भिषक हैं। निरापेक्षो बंधुर मंगलकारी और परम सत्य हैं। शरण्य साधुना जो भव भय मिटाते हैं। वे महावीर स्वामी नयन पथगामी भवतु में। यह नूतन हिंदी अष्टक जो भी शुद्ध हृदय से गाएगा। वीर प्रभु की भक्ति से वह निश्चय ही परम गति पाएगा। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಮಹಾವೀರ ಜಯಂತಿಯ ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜೈನ ಧರ್ಮದ ಕೆಲವು ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಬನ್ನಿ. ಇದೊಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪ್ರಯಾಣ, ಜೊತೆಯಾಗಿ ಸಾಗೋಣ. ನಮ್ಮ ಈ ಪಯಣವನ್ನ ಜೈನರ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಶುಭಾಶಯದೊಂದಿಗೆ ಆರಂಭಿಸೋಣ. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಇದು ಕೇವಲ ಒಂದು ಶುಭಾಶಯ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರರ ತತ್ವಗಳಿಗೆ ನಾವು ಸಲ್ಲಿಸೋ ಗೌರವ. ಇದು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದು ರೀತಿಯ ಶಾಂತಿಯನ್ನ ಕೊಡುತ್ತೆ. ಸರಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ಮೊದಲು ನಾವು ಜೈನ ಧರ್ಮದ ಮೂಲ ಮಂತ್ರ ಅಂತಾನೆ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ನವಕಾರ ಮಂತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋಣ. ಇದು ಜೈನ ಭಕ್ತಿಯ ಅಡಿಪಾಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ನವಕಾರ ಮಂತ್ರವನ್ನು ಮಹಾಮಂತ್ರ ಅಂತಾನೂ ಕರೀತಾರೆ. ಜೈನರು ಧ್ಯಾನ ಮಾಡುವಾಗ ಮೊದಲಿಗೆ ಪಠಿಸೋದೇ ಈ ಮಂತ್ರವನ್ನ. ಗೊತ್ತಾ, ಇದರ ಅತಿ ದೊಡ್ಡ ವಿಶೇಷತೆ ಅಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ದೇವರ ಹೆಸರು ಇಲ್ಲ. ಬದಲಿಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವ ಜೀವಿಗಳ ಗುಣಗಳಿಗೆ ನಮಿಸುವುದು ಇದರ ಉದ್ದೇಶ. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಮಂತ್ರ ಪಠಿಸುವುದರಿಂದ ಆಗುವ ಪ್ರಯೋಜನ ಏನು? ನೋಡಿ, ಇದು ಕೇವಲ ನಮ್ಮ ಪಾಪಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತಲ್ಲ. ಜೈನ ತತ್ವದ ಪ್ರಕಾರ ಇದು ನಮ್ಮ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಅಂಟಿಕೊಂಡಿರೋ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಶುದ್ಧೀಕರಿಸುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆತ್ಮವನ್ನ ಪವಿತ್ರಗೊಳಿಸುತ್ತೆ ಅಂತ ನಂಬಲಾಗಿದೆ. ನವಕಾರ ಮಂತ್ರ ಪಂಚಪರಮೇಷ್ಠಿ ಅಂತ ಕರೆಯಲಾಗುವ 5 ಶ್ರೇಷ್ಠ ಜೀವಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೆ. ಇವರು ದೇವತೆಗಳಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ನಮ್ಮ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಗುರುಗಳು. ಅವರು ಯಾರೆಂದರೆ ಅರಿಹಂತರು, ಸಿದ್ಧರು, ಆಚಾರ್ಯರು, ಉಪಾಧ್ಯಾಯರು ಮತ್ತು ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲಾ ಸಾಧುಗಳು. ನಾವು ಇವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವಕ್ಕಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಇವರಲ್ಲಿರೋ ದೈವಿಕ ಗುಣಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸ್ತೇವೆ.